नमस्कार मित्रांनो, पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमचा घरचा अभ्यास करून घेणार आहे। आज आपला गणित विषयाचा 17वा दिवस आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत? डावा उजवा हात, डावा उजवा हात आणि बाजू शिकणार आहोत। तसंच 1 ते 9 अंकामधला अंक शोधायचा आहे आपल्याला। 2 अंक दिलेले असतील त्याच्यामधला अंक आपल्याला शोधायचा आहे। चला तर मग सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा, पेन्सिल, पट्टी, इरेजर, पॅड, फोरलेट, डब्याची वही घेऊन आपला घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। ठीक आहे? आणि अभ्यास झाल्यानंतर सरांना दाखवायचा आहे। ओके। नमस्कार मुलांनो, कालच आपण शिकलो होतो की ज्या हातात आपलं ताट आहे तो आपला डावा हात असतो आणि ज्या हाताने आपण जेवण करतो तो हात आपला कसा असतो? उजवा असतो। ज्या हातात ताट घेतलेला आहे तो डावा हात आणि ज्या हाताने आपण जेवण करतो तो हात आपला उजवा असतो। किंवा ज्या हाताचा कोन होतो एल फॉर लॉयन आणि एल फॉर लेफ्ट तयार होतं। हात असा पालता केला आणि अंगठा आणि हे बोट याच्यामध्ये एल फॉर लॉयन किंवा एल फॉर लेफ्ट तयार झालं तर तो आपला डावा हात आहे आणि दुसरा राहिलेला हात आपला उजवा आहे। किंवा तुम्ही तुमच्या आईला विचारा की माझा डावा हात कोणता आहे आणि माझा उजवा हात कोणता आहे। आपण देवाला हळदी कुंकू ज्या बोटाने लावतो तो हात आपला उजवा असतो। देवाला हळदी कुंकू लावतो तो हात आपला नेहमी उजवा असतो। किंवा आपण ज्या हाताने शी धुतो तो हात आपला डावा असतो। बऱ्याच जणांचं वेगळं असू शकतं पण एक जनरली मी तुम्हाला सांगितलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डावा उजवा खूप महत्त्वाचा घटक आहे। इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला डावा उजवा कळाला नाही तर दिशा कळणार नाहीत। आणि अवघड का बरं आहे? कारण की तुमचा डावा हात हा तुमच्या मॅडमचा उजवा हात असतो आणि तुमचा उजवा हात तो तुमच्या मॅडमचा डावा हात असतो। का बरं असतो? कारण की मॅडमचं तोंड तुमच्याकडे असतं आणि तुमचं तोंड मॅडमकडे असतं, उलट्या बाजूला तोंड असतं। तर मुलांनो, काल आपण काय शिकलो होतो? आपल्या ज्या हातामध्ये ताट आहे तो आपला डावा हात असतो आणि ज्या हातामध्ये आपला घास आहे तो आपण ज्या हाताने जेवण करतो किंवा ज्या हातामध्ये घास घेतो तो हात आपला उजवा हात असतो। किंवा हात असे पालथे केले जिथं एल तयार होतं, एल फॉर लेफ्ट, एल फॉर लॉयन, एल तयार होतं तो हात आपला डावा असतो आणि दुसरा हात आपला उजवा असतो। आता तुमचा हा डावा हात आहे ना, तो मोबाईलचा सुद्धा डावा हात आहे आणि तुमचा उजवा हात आहे तो सुद्धा मोबाईलचा उजवा हात आहे। तर मला सांगा, हे चित्रामध्ये तुम्हाला मासे दिसले तर हे मासे डावीकडून उजवीकडे चाललेत, डावीकडे चाललेत का उजवीकडे चाललेत? पटकन सांगा बरं, बघू तुम्ही किती हुशार आहेत, तुम्हाला माझं किती समजतं। आता हे मासे आहेत बघा, ह्या माशाचं तोंड इकडे आहे आणि शेपटी इकडे आहे, तोंड इकडे आहे आणि शेपटी इकडे आहे। आता हे मासे डावीकडे चाललेत का उजवीकडे चाललेत? तुमच्या डाव्या हाताकडे तोंड आहे का ह्यांचं, का उजव्या हाताकडे तोंड आहे ह्या माशांचं? आता ह्या माशांचं तोंड डाव्या हाताकडे का उजव्या हाताकडे? अर्थात या माशांचं तोंड कोणत्या हाताकडे? डाव्या हाताकडे। म्हणून हे मासे कुठं चाललेत रे? हे बघा, हे एल केलं मी, असं एल तयार झालं म्हणजे हा माझा डावा हात आहे। म्हणजे हे मासे कोणत्या बाजूने चालले? डाव्या बाजूने चाललेत आणि हा हात माझा उजवा आहे। आता उजव्या हाताला एल तयार झालं नाही म्हणून हा हात माझा उजवा आहे आणि हा हात माझा डावा आहे। तर हे मासे कसे चाललेत रे? उजवीकडून डावीकडे चाललेत, उजवीकडून डावीकडे चाललेले। हे मासे कुठे चाललेले आहेत? उजवीकडून डावीकडे चाललेले। जुई कसे चाललेले? जुई 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 जुई, उजवीकडून डावीकडे चाललेले। आता मुलांनो, हे काय आहेत? कासव आहेत। काय आहेत? कासव। आता हे कासव कोणत्या दिशेने चाललेत सांगा बरं? कासवांचं तोंड इकडं आहे आणि शेपूट इकडं आहे। कासवांचं तोंड कुठं आहे? इथं, आणि शेपूट इथं आहे। तर कोणत्या दिशेने हे सगळे कासव चाललेले आहेत? हा हात माझा डावा आहे कारण की इथं एल फॉर लॉयन, एल फॉर लेफ्ट तयार झालेलं आहे आणि इथं तयार नाही झालेलं। म्हणजे माझा हात कोणता? डावा आहे। हा हात माझा डावा आहे आणि हा हात माझा उजवा आहे। तर हे कासव कुठे चाललेत? इकडून इकडे चाललेत असे। आता हे कासव इकडून इकडे चाललेले आहेत म्हणजे डावीकडून उजवीकडे चालले।
कसे चालले? डावीकडून उजवीकडं, डावीकडून उजवीकडे हे सगळे कासव चाललेले आहेत असे. हा हात माझा डावा आहे आणि हा हात माझा उजवा आहे, कारण की ते एल फॉर लायन झालेलं आहे, एल फॉर लेफ्ट तयार झालेले, म्हणून हे कासव कुठे चाललेत? डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे. तर मित्रांनो, इथं 2 गाड्या आहेत. किती गाड्या आहेत? 2. हे बघा, ही एक गाडी आहे आणि ही गाडी. तर ही बाजू तुमचा डावा हात मोबाईलच्या जवळ ठेवा, डावा हात. आता ही मोबाईलवरून तुम्ही फक्त असं बोट फिरवायचं या गाडीवरून. ही गाडी आता माझ्या बोटावर बोट ठेवा तुमचं आणि म्हणा आता माझ्यासोबत म्हणा, ही गाडी डावीकडून उजवीकडे चालली. ही गाडी उजवीकडून डावीकडे गेली. ही गाडी डावीकडून उजवीकडून डावीकडे गेली. ही गाडी डावीकडून उजवीकडे गेली. बोट ठेवून नीट लक्ष द्या. तुमचा डावा हाताचं डाव बोट ठेवायच्यावरती आणि याच्यावरती उजव्या हाताचं बोट ठेवा. आता वरती दोन्ही हाताची बोट मोबाईलवर ठेवायची, पण मोबाईलला हात नाही लावू द्यायचा, फक्त स्क्रीनवरून आदर बोट फिरवायचे तुमची. ही गाडी डावीकडून उजवीकडे गेली. ही उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडं, डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडं, डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडे गाडी गेली. ही डावीकडून उजवीकडे गाडी गेली. ही गाडी उजवीकडून डावीकडे गेली, उजवीकडून डावीकडे गेली, डावीकडून उजवीकडे आली, डावीकडून उजवीकडे आली, उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं. तर हे नीट लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे जायचं कसं. आता हा माझा उजवा हात आहे, हा उजवा हात आहे. उजव्या हाताकडून आपल्या डाव्या हाताकडं हळूहळू हळू जायचं, याला म्हणायचं उजवीकडून डावीकडं. हा माझा डावा हात आहे, डावा हात ठेवला आणि हा हळूहळू उजव्या हाताकडं नेला, तर त्याला काय म्हणायचं? डावीकडून उजवीकडं. मुलांनो, आता आज आपल्याला मधली संख्या शोधायची. आता हे गणित मी एक एक इथं गणित लिहून देणार आहे, इथलेच गणित इथे लिहून देणार आहे. जर तुम्हाला इथलं अक्षर बारीक वाटत असेल तर इथलं एक एक गणित तुमच्या वहीमध्ये लिहा, फक्त असं सुटसुटीत लिहा. इथं मी जे गणित देणार आहे तुम्ही वहीमध्ये असंच लिहायचे, सुंदर अक्षरामध्ये मोकळं सुटसुटीत लिहायचे, गिचमिरकाला न करता. तर मधली संख्या, आता मी सुरुवातीपासून तुम्हाला ही संख्यापट्टी सांगायली. तर मधली संख्या कसं लिहायचं बघा. आता हे तुम्हाला लिहिता यायचं नाही बरं का, हे नका लिहू, फक्त हे गणित मात्र लिहून घ्या. आता हे आहे 5, 5च्या मध्ये एक डबा काढायचा आणि 7. 5 आणि 7 हे किती आहेत? 5 आणि हे 7. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे बघा, इथं 5 आहे आणि इथं 7 आहे. हे 5 आणि 7 ह्यांच्यामध्ये कोण आहे रे? 6. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे? 6. आता हे गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. इथलं गणित मी इथं लिहिलेले आहे. दोन आणि 4, 2 आणि 4 यांच्यामध्ये कोण आहे बघा. आता इथं आहे 2 आणि इथं आहे 4. 2 आणि हे 4, या 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे रे? हा 3 आहे. म्हणजे 2, 3, 4 ह्या क्रमित संख्या आहेत. 6, 8. 6 आणि 8 यांच्यामध्ये कोण येते बघू आपण. 6 आणि 8, 6 आणि 8च्या मध्ये आहे आपले 7 दादा. हे 7 दादा मध्ये आहेत, म्हणजे 6, 7, 8 ह्या हे सगळे क्रमाने येणारे अंक आहेत. कोण आहेत? 6, 7, 8 हे क्रमाने येणारे अंक आहेत. हे पहा आता 3 आणि 5, 3 आणि 5. 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे? 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे रे? हे बघा, हा 3 आणि हा 5. 3 आणि 5च्या मध्ये कोण येणार आहे? 4. 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे? 4. म्हणजे 3, 4, 5 ह्या
हे क्रमाने येणारे अंक आहेत सगळे. 3 4 5 हे क्रमाने येणारे अंक आहेत. 1 डबा 3. 1 आणि 3 हे बघा इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. 1 आणि 3 ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे बघू. 1 आणि 3च्या मध्ये कोण आहे. हा 2 भाऊ आहेत. हे 2 भाऊ 1 आणि 3च्या मध्ये आहेत. म्हणजेच 1 2 3 हे क्रमाने येणारे अंक आहेत. 1 2 3 आणि 2 हा 1 आणि 3च्या मध्ये असतो. 4 आणि 6. 4 आणि 6 हे बघा हे 4 आणि 6. 4 आणि 6 ह्यांच्यामध्ये कोण आहे. 4 आणि 6च्या मध्ये कोण आहे. 5 भाऊ आहेत आपले. 4 आणि 6च्या मध्ये कोण आहे. 5 भाऊ आहेत आपले. म्हणजे 4 5 6 या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. 8 हे बघा हे 8 आणि हे 10. 8 आणि 10. 8 आणि 10 ह्या 8 आणि 10च्या मध्ये कोण असतो. 9. 8 आणि 10च्या मध्ये कोण असतो. 9 दादा असतात. म्हणजे 8 9 10 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत. 8 9 10. 3 डबा 5. 3 डबा 5. आता 3 आणि 5. 3 आणि 5 हे 3 आहे आणि इथं 5 आहे. 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे रे. हा आपला 4 भाऊ आहे. 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे. 4 दादा आहे. म्हणजे 3 4 5. 3 4 5 ह्या हे क्रमाने येणारे अंक आहेत. 5 5 आणि 7. 5 आणि 7. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे रे. 6. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे. 6. 5 6 7 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत. 5 6 7. 2 आणि 4. 2 आणि 4. 2 आणि 4 हे बघा इथं 2 आणि 4 ह्यांच्या मध्ये कोण आहे रे. 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे. हा आपला 3 दादा आहे. 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे. 3 आहेत. 5 आता हे आहेत आपले 5 डबा 7. 5 डबा 7. आता 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे रे. हा 6 दादा आहे. 5 आणि 7च्या मध्ये कोण आहे. हा 6 दादा आहे आपला. 3 आणि 5. 3 आणि 5. 3 आणि 5 यांच्यामध्ये कोण आहे. 3 आणि 5 यांच्यामध्ये आहे आपले 4. 3 आणि 5 यांच्यामध्ये कोण आहे. 4. म्हणजे 3 4 5 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत. आता 6 डबा 8. 6 डबा 8. 6 आणि 8 कुठे गेले. 6 आणि 8 हे बघा इथं 6 आणि 8. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे रे आपले 7 भाऊ आहेत. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे. आपला 7वा दादा आहे. 7 दादा. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे. 7 दादा आहेत. म्हणजे 6 7 8 हे क्रमाने येणारे अंक आहेत. 6 7 8. 3 डबा 5. 3 डबा 5. आता 3 आणि 5. 3 आणि 5 हे 2 अंक आहेत. 3 आणि 5 ह्या 2 अंकाच्या मध्ये कोणती संख्या येते. कोणता अंक येतो. 3 आणि 5च्या मध्ये आपला येतो 4 दादा. 3 आणि 5 यांच्यामध्ये येतो आपला 4 दादा. म्हणजे 3 4 5 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत किंवा क्रमित अंक आहेत. 6 डबा 8. 6 डबा 8 म्हणजे 6 आणि 8. 6 आणि 8 यांच्यामध्ये कोण आहे रे आपला 7 दादा आहे. सारखा 7च येऊ लागलाय. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे 7 दादा आहे. म्हणजे 6 7 8 हे आपले क्रमाने येणारे अंक आहेत.
शेवटचं गणित आहे आपलं 7 डबा 9. 7 आणि 9च्या मध्ये कोण आहे? 7 आणि 9 या अंकांच्या मध्ये कोण आहे? 7 आणि 9च्या मध्ये आहे आपले 8 दादा. 7 आणि 9च्या मध्ये कोण आहे? 8 आपले दादा आहेत. म्हणजे 7, 8, 9 हे क्रमाने येणारे अंक आहेत. चला, ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजळणी म्हणायची, कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले, ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात, मोठे मोठे गणित लवकर होतात. म्हणून ह्या पद्धतीने मोजायचं. चला, माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं. आपला डावा हात घ्या, डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचा इथं. मी मुद्दा. चला, आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची आहे. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा. मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.